तहसीलदार तरंगे साहेब आणि हा जो केंद्राचा उपक्रम आहे, मोदीजींनी सुरू केलेला उपक्रम आणि या मोदींच्या कॉम्प्लेक्समध्ये आपण घेत आहोत ते आमचे छोटे मोदी संकेतजी, याचा समन्वय घडवणारे छोटे पवार महेशजी, खरं म्हणजे बरेच शिक्षक लोक आपण इथं आहात समोर, आपण विद्वत्तेनं, ज्ञानानं आणि कार्यानं माझ्यापेक्षा फार मोठे आहात. आपण आपल्या शाळेमध्ये जयंत्या मयंत्या साजऱ्या करतो, त्या थोरा मोठ्यांचे त्यावेळेस गुणगान गातो. ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी करतो, सावित्रीबाईंची करतो, आंबेडकरांची करतो. परंतु या स्वतः महामानवांनी सांगितलंय की माझी व्यक्ती पूजा करू नका, पण आमच्या कार्याची आपल्याला दखल घ्यावी लागेल. या तिघांच्या मधलं एक सूत्र असेल ते शिक्षण. संत वाङ्मयामध्ये सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की जे जे आम्हाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. हे कार्य आपण करताय. याच्यामधून काही जे वंचित राहिलेत, जे मागे राहिलेत, काळानं त्यांना या प्रवाहात येऊ दिलेलं नाही, या तेव्हा इच्छा असूनही येऊ शकलेले नाही, अशा अशिक्षितांना शिक्षित करण्याचं एक चांगलंसं कार्य आपल्या हातून घडतंय. आपण भाग्यवान आहोत. या पवित्र कार्य हे पवित्र आहे. याच्यासाठी मला कोणत्या GR ची आवश्यकता नाही, मला कोणत्या कायद्याची आवश्यकता नाही, मला कोणत्याही वेतनाची आवश्यकता नाही असं समजून काही संघ काम करतात. मी ज्येष्ठ नागरिक संघाचं काम करतो. मराठवाडा दक्षिण प्रादेशिक विभागाचा सचिव म्हणून काम करतो आहोत. निरक्षरांचा विषय हा ज्येष्ठांशी संबंधित आहे, त्यामुळे थोडा मी बोलण्याचा आग्रह धरला. आमचे काही ज्येष्ठ त्यांच्या अडचणीमुळे, परिस्थितीमुळे या शिक्षणापासून वंचित राहिले. आम्ही काही छोटासा प्रयत्न त्यांच्यापर्यंत जाण्याचा केला, परंतु काही ज्या थोड्या अडचणी ज्या आल्या ते थोडं मी सांगतो. की बऱ्याच लोकांना कारण वयामानानं किंवा जे 60च्या पुढे त्यांना अशी भावना झाली की आता शिकून मी काय करू, मला काय मिळणार आहे. कारण शासनाने बऱ्याच अशा योजना दिल्या की ह्यातून काहीतरी मिळतं, परंतु ही जी एक भावना आहे, ही भावना त्या ज्येष्ठांमध्ये आम्हाला आढळली. काही जण आम्ही वर्ग चालू केला, बरेच जण आले तर शेजारी त्याला त्यांची इच्छा होती यायची, पण आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं असतं की आपल्यापेक्षा शेजारी काय म्हणतात ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं. तर त्या म्हातारीला शेजारचे म्हणाले तू शिकून काय करणार, आता कुठं तुला नोकरी करायची. तर तिचा प्रश्न तुमच्या समोर आला असेल, मग हाही प्रश्न समोर आला. किंवा तिची इच्छा होती पण मग बाकीचे लोक म्हणाले तर तिच्या मनामध्ये परिवर्तन व्हायला की कुठेतरी मी काय करते, योग्य आहे का अयोग्य याच्याबद्दल एक साशंकता तिच्या मनामध्ये निर्माण झाली. 100% साक्षरता हे शासनाचं उद्दिष्ट आहे. त्याची कार्यरत ते करण्यासाठी आपण टीम म्हणून इथं काम करतो आहोत. आपला विभाग जर ही सुरुवात जर केली तर आम्ही खरं म्हणजे मी रोटरीमधून सुरू केली होती. रोटरीमध्ये 2005 पासून काम करतो. आमच्याकडे लिटरसी हा विषय असतो, त्याच्यात टीच म्हणून एक कार्यक्रम आहे जो शासनाचा कार्यक्रम आहे, तो रोटरीमध्ये आहे. आणि या टीच कार्यक्रमाअंतर्गत जे शिक्षणापासून दूर आहेत त्यांना शिक्षकांच्या प्रवाहात आणणं. सी फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट, त्यातला सी हा प्रश्न सी जो आहे तर तो त्या कार्यक्रमामध्ये काम करताना आम्ही काही शाळेमध्ये गेलो. तो प्रयोग फार चांगला झाला होता.
की तिथल्या बऱ्याच खास म्हणजे ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्या आजी आजोबा अशिक्षित आहेत, परंतु विद्यार्थी स्मार्ट आहेत. त्यातल्या त्याच विद्यार्थ्यांनी ह्या नातीचं आणि त्याच्या आजोबांचं एक वेगळं नातं आहे. ह्या नातींनी जर आपल्या आजोबाला शिकवलं तर फार चांगलं होईल. या संकल्पनेतून आम्ही त्या नात आणि नातींना ही विनंती केली. त्याच्यासाठी त्या शाळेमध्ये प्रोत्साहन बक्षीस ठेवली की जर समजा एक छोटासा विषय आहे की त्यांनी 1 ते 100 शिकवावं, ते पर्यंत म्हणजे बाराखडी शिकवावी, अक्षर ओळख शिकवावी आणि जे चांगलं हे करील त्या शिक्षकाला एक विशेष पारितोषिक द्यावं, हा एक प्रयोग केला आणि तोही आमचा बऱ्यापैकी सक्सेस झाला. मला वाटतं बऱ्याच इथे लोक बोलणार, एक दोन गोष्टी मी बोलून पुढे जाईल. तर एक यामुळं तो शिक्षणाचा हा प्रवाह जे वंचित आहे शेवट त्यावेळेस वंचित राहिले त्यांच्यापर्यंत हा गेला पाहिजे या तळमळीनं जर काही NGO सामाजिक काम करणाऱ्या संघटना काम करत असतील तर त्यांनाही आपण त्याच्यामध्ये आम्ही स्वतः गेलो, त्याच्यामध्ये सुरुवात केली. आम्हाला महेश पवार साहेबांनी चांगलं सहकार्य केलं. आपल्या जिल्हा शिक्षणाधिकारी साहेबांनी आमच्याकडे व्हिजिट दिली आणि तो वर्गावर त्यांनाही तो वर्ग चांगला वाटला. एका इथल्या आपण झोपडपट्टी भागामध्ये हा वर्ग चालू केला तर याच्यामध्येही त्या खास म्हणजे शिकणाऱ्या सुद्धा काही स्त्रियांना फार आनंद वाटला की बाबा आमच्या काळात आम्हाला शिकता नाही आलं, बरं झालं की त्या निमित्तानं आम्हाला शिकता येईल म्हणून त्यांनाही त्याचा एक आनंद वाटला. तर हे एक चांगलं शिक्षणाचं पवित्र काम या आमच्या हातूनही घडण्यासाठी आपल्या या योजनेची आम्हाला लाभ झाला. मला असं वाटतं की आपण सगळेजण जसा जो संकल्प आहे 100% साक्षरता करण्याचं 2027 पर्यंत वाट पाहू नये. जर त्याचं व्यवस्थित नियोजन झालं तर पुढील 2 वर्षातही हे टार्गेट जर NGOना आपण बरोबर घेतलं तर पूर्ण करू शकू असा विश्वास व्यक्त करतो आणि अत्यंत चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रण केलं त्याबद्दल संयोजकाचे धन्यवाद मानून मी माझी जागा घेतो. धन्यवाद.